सुरुवातीची बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय। हडपसरमध्ये 5 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे। तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याचं पोलीस सांगतायत। या प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंग बिरखासह 8 जण अटकेत आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून योगेश वानखेडे याला अटक करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि फॉरेन्सिक टीमकडून देखील आता नमुने घेऊन पुढील तपास केले जात आहे। माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे। कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे। जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे। त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले। तर जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा अशा सूचना देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत। या प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंह बिरखासह आता काही जणांना ताब्यात घेतल्याचंही कळतंय। ही 3 दृश्य आहेत। हडपसरमध्ये 5 जणांचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांची अधिकृत माहिती आहे। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय आरोपी योगेश वानखेडे अटकेत आहेत। त्याच्यासोबतच त्याचे जे साथीदार असतील त्यांचाही आता शोध घेतला जातोय। मुख्य आरोपी आहे कर्नल सिंह बिरखा, त्याला देखील आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। तिसरी दृश्य विषारी दारूचे सॅम्पल घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम पोलीस स्थानकात पोहोचलेली आहे आणि तिन्ही ठिकाणचे हे सगळे सॅम्पल घेऊन आता फॉरेन्सिक टीम सखोल तपास करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या गंभीर घटनेची दखल घेतलेली आहे आणि कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। कोणाचीही गय करू नका असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेश यावेळेस पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत। काही जण सिरियस आहेत, त्यांच्यावरती सुद्धा उपचार केले जात आहेत। त्यांच्यावरती उपचार करून आपण या संदर्भात या संपूर्ण घटनेवरती रोहित पवार काय म्हणाले ते बघूया। हडपसरमध्ये पोलीस स्टेशन पासून 400 मीटरवर खोटी दारू बनवली जाते। ती जहरीली दारू तिथं बनवली गेली। आता पोलीस स्टेशनच्या जवळ जर अशा पद्धतीने चोऱ्या होत असतील आणि तुम्ही झोपत असाल तर मग लोकांनी काय समजायचं? म्हणजे पोलिसांचा कुठं ना कुठंतरी या घाणेरड्या धंद्याला पाठिंबा आहे आणि तिथं 15 लोक याच्यामध्ये मेलेली आहेत। याला पूर्णपणे पोलीस जबाबदार आहेत। पुढे असे प्रकार घडू नये म्हणून मी माननीय पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली, एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली आणि सख्तपणे जो चुकीचं काम करतो, जो गैर प्रकारे असे धंदे करतो याच्यावरती सक्त कारवाई केली पाहिजे असं मी आदेश नाही। याच्यामध्ये भेसळयुक्त अन्न प्रशासन, एक्साईज यांनी सगळ्यांनी मिळून खरं तर कारवाई केली पाहिजे। ज्यावेळेस एखादा प्रकार घडतो त्यावेळेस सगळेजण जागे होतात, परंतु हे होऊ नये याच्यासाठी कारवाई केली पाहिजे। मी पोलीस अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी या संदर्भामध्ये चर्चा केली। अशा प्रकारच्या घटना पुढे या शहरामध्ये घडू नये मी त्याच्या प्रकारच्या सूचना दिल्या। आपण बघतोय रोहित पवार यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे। पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येच या घटना जर घडत असतील तर पोलीस नेमकं काय करतायत? पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। आतापर्यंत नेमकं काय घडलं ते आपण ग्राफिक्स मधून बघतोय। विषारी दारूमुळे हडपसरमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याचीही पोलिसांची माहिती आहे। या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून योगेश वानखेडेला अटक करण्यात आली आहे। योगेश वानखेडेने दारूमध्ये मिथेनॉल मिसळलं आणि याचमुळे दुर्घटना घडल्याची माहिती आहे। योगेश वानखेडे दारू वितरित करण्याचं काम करायचा। पोलिसांकडून 3 ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। फॉरेन्सिक टीम दापोडी पोलीस स्थानकात दाखल झाली आहे। फॉरेन्सिक पथकाकडून विषारी दारूच्या सॅम्पलचीही तपासणी केली जाते। या प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंह बिरखासह 8 जण अटकेत आहेत। फडणवीसांकडून प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे। कुणाचीही गय करू नका, कठोर कारवाई करा असे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत।
पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि या सगळ्यावरती पीडितांच्या कुटुंबियांची नेमकी काय प्रतिक्रिया ती आपण बघूया. दारू शिवाय त्याचं कटतच नव्हतं. त्याला दारू शिवाय तो पाण्याचा घोट सुद्धा पित नव्हता. दारू पाहिजे पहिली त्याला. दारू पिल्यावर जेवत पण नव्हतं. तो असा चिवून झोपायचा. 2-2 दिवस म्हणलं तरी जेवत नव्हता दारू शिवाय. आणि हे कशामुळे झालं काय? दारूमुळं. विषारी दारू. दारू पिऊन आले की उलट्या करायला लागले. राणे ससूनला नेलं की मुहूर्तात दाखल केलं. बंद करायला पाहिजे. घर उद्ध्वस्त व्हायला लागलं. लेकरं बाळ बाहेर फिरतात. काय कारण आहे आता? ते दारूमुळे ना. दारू बंद व्हायला पाहिजे. आपण बघतोय दारू बंद व्हावी. या संपूर्ण परिसरात ज्या ठिकाणी दारू बनवले जातात ते अड्डे आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी प्रतिक्रिया पीडितांच्या कुटुंबियांकडून आणि अर्थातच जे स्थानिक आहेत त्यांच्याकडून दिली जाते. राज्योत्पादन शुल्क विभागाकडून योगेश वानखेडेला अटक करण्यात आलेली आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे तीही आपण बघूया. पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडीमध्ये विषारी दारू पिल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये आपण पाहू शकतो की पोलिसांनी या ठिकाणी ही दारू जी आहे ती आता जप्त केलेली आहे. आपण पाहू शकतो की दापोडी पोलीस स्थानकाच्या बाहेर ही गाडी जी आहे ती या ठिकाणी थांबलेली आहे. यामध्ये ही दारू जी आहे ती कॅन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये ही दारू जी आहे ती आता तपासणीसाठी लॅबमध्ये जी आहे ती घेऊन जाणार आहे. त्यासाठी आपण पाहू शकतो की आता पिंपरी चिंचवडमधील दापोडी पोलीस स्थानकाच्या बाहेर ही गाडी जी आहे ती आता थांबलेली आहे. ही दारू जी आहे ती संपूर्णपणे चेक करण्यात येईल. त्यानंतर या दारूमध्ये विषारी काय पदार्थ होते किंवा काय रसायन होते हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे. आपण पाहिलं तर आरोपीला जे आहे ते आता पोलिसांनी दापोडी पोलीस ठाण्यात जी आहे ती आणलेलं आहे. आपण पाहू शकतो की दापोडी पोलीस स्थानकाच्या बाहेर ह्या गाड्या ज्या आहेत त्या आता लागलेल्या आहेत. जो आरोपी आहे वानखेडे त्याला देखील पोलिसांनी याच दापोडी पोलीस स्थानकात जे आहे ते चौकशीसाठी आणलेलं आहे. त्यासाठी आपण पाहू शकतो की पोलीस स्थानका बाहेर जे आहे ते आता दारूचे कॅन जे आहेत ते ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आता पोलीस जो आहे तो आता अधिकचा तपास या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. हडपसरमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याची देखील पोलिसांनी माहिती दिली. या प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्योत्पादन शुल्क विभागानं योगेश वानखेडे हा देखील आरोपी त्याला अटक केलेली आहे. योगेश वानखेडे याने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यानं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.